नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मुक्काम पोस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। सावजी स्पेशलिटी या नावाने हॉटेलची ओळख आहे आणि ते हॉटेल जेजुरीपासून अगदीच काही अंतरावर आहे आणि खूप सारे जे पर्यटक असतात ज्यावेळेस इथं येतात निमंत्रणाला भेट देतात आणि तिथली सावजी जी थाळी आहे त्याचा आस्वाद घेतात। काही दिवसांपूर्वीच खरं तर हे हॉटेल सुरू झाले, एकदम अल्पावधीमध्ये लोकप्रसिद्धी या हॉटेलला मिळवली आहे। तरी नेमकी कशा पद्धतीनं यांची सुरुवात झाली आणि कसा हा प्रवास होता एकूणच जाणून घेणार आहोत। या सगळ्या गोष्टींची माहिती या हॉटेलचे मालक पंकज राटेकर यांच्याकडून। तर सर, तुमचं आमच्या मुक्काम पोस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। नमस्कार। की सावजी थाळी ही नेमकी कशा पद्धतीनं तयार केली जाते आणि ती एकूणच कसा प्रतिसाद मिळतो आणि सुरुवात तुम्ही कशा पद्धतीने केली? मुळातच या हॉटेल निमंत्रण चालू होण्यामागे आणि सावजी थाळी प्रसिद्ध होण्यामागे सर्व श्रेय जातं ते आमच्या मिसेसला निकिता राटेकर यांना। त्यांना मुळातच वेगवेगळे पदार्थ बनवायची आणि वेगळे मसाले बनवायची आवड आहे। त्या आवडीमधूनच आम्हाला या सावजी प्रकारच्या मसाल्यांचा शोध लागला आणि आम्ही त्या प्रकारचं मटण हे घरी बनवून पाहिलं आणि ते आमच्या मित्रांना पण खायला दिलं। त्यातून ते इतकं आवड, यातूनच आम्हाला ती आयडिया आली आणि त्यातूनच आम्ही प्रयत्न करून आज या हॉटेलपर्यंत आम्ही पोहोचलो। स्पेशालिटी काय म्हणजे थाळीमध्ये आपण काय काय देतो? सावजी मटण नक्की हे नागपूरचं आहे, त्यामध्ये खूप फेमस आहे ते। नागपूरमध्ये सावजी हा प्रकार म्हटला की अतिशय प्रसिद्ध आहे ते, पण तिथलं क्लायमेट आणि आपल्या क्लायमेटमध्ये खूप फरक आहे। तिथल्या लोकांना जेवढं तिखट तेलकट चालतं तेवढे आपल्या इकडचं पुण्या मुंबईच्या पब्लिकला तेवढं चालत नाही। म्हणून मग आमच्या मिसेसने आणि मी त्या मसाल्यांमध्ये थोडंसं रिसर्च आणि डेव्हलपमेंट करून आम्ही त्यामध्ये आमच्या घरच्या मसाल्यांचा वापर केला आणि त्यातला ऑइल कंटेंट आणि तिखटपणा हा थोडासा कमी केला, जेणेकरून आपल्या पुण्या मुंबईचे लोक त्यांनाही ते पदार्थ आवडतील अशा आम्ही मसाले ते डेव्हलप केले आणि त्या मसाल्यातून आज आम्ही चिकन आणि मटण हे दोन्ही बनवतो। आणि आज इथले येणारा प्रत्येक पर्यटक, इव्हन आमच्या गावातले जेजुरीतील प्रत्येक लोकांना हे मटण चिकन इतकं छान पद्धतीने आवडतं की अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या गोष्टीला। बरं, त्याच्यामध्ये काय काय म्हणजे आता सावजीमध्ये वेगवेगळे थाळे आहेत, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने थाळ्यामध्ये चिकन मटण याच्यामध्ये कसे प्रकार आहेत? हो, आपण सावजींमध्ये आत्ता चालू करताना आपण मुळात फक्त फोकस हा थाळी या प्रकारावर ठेवलेला आहे। आपण मटण थाळी देतो आणि चिकन थाळी देतो। यामध्ये आपण काय केलेलं आहे की मटण थाळी, स्पेशल मटण थाळी लावताना स्पेशल मटण थाळीमध्ये आपण आळणी चिकन फ्राय देतो आणि सावजी चिकन फ्राय देतो। सावजी म्हणजे हा मसाला फ्राय येतो, थोडासा त्यामध्ये ग्रेव्ही येते मसाल्याची। त्यानंतर रस्सा देतो। रस्साही आपला एक खूपच युनिक प्रकारचा आहे, त्यासाठी आपण सेपरेट स्पेशल रेसिपी वापरलेली आहे। त्यानंतर आळणी सूप येतं आणि भात भाकरी रस्सा आपण अनलिमिटेड देतो, सोलकढी देतो आपण त्या ताटाला। तर तुम्ही मला आत्ता सांगितलं की अशा प्रकारच्या आपल्याकडे थाळी आहेत। खरं तर मी इथं बसलो आहे आणि किचनमधून असा खमंग असा वास येतो आहे, तर नेमकं कशा पद्धतीनं प्रोसेस चालली सावजी थाळी कशा पद्धतीने तयार केली जाते, तर आपण किचनमधनं जाऊन थेट लाईव्हमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। हे आता आमचा हा प्रॉपर सावजीचा मसाला आहे जो फ्रायसाठी रेडी असतो। त्यामध्ये हा मसाला टाकलाय, आता याच्यात अळणी सूप जाणार आणि त्याच्यानंतर फुल हंडीसाठी आम्ही 16 पीस यूज करतो। ही सावजी चिकन हंडी फुल 10ला हॉटेलमध्ये येतो। ओके, तिथून पुढे मग प्रोसेस चालू होती। मग मटन चिकन सगळं फ्रेश असतं। ओके, मग त्याच्यानंतर मटनची प्रोसेस चालू होती, मग चिकन। आता याच्यात थोडंसं लाल तिखट जाईल, मीठ, मेथी अशी फ्लेम लागावी, त्याचा कलर थोडा चेंज होतो। कोथिंबीरचा लेअर महत्त्वाचा असतो, म्हणजे आपण कुठली जरी भाजी करायची झाली तर त्या शेवट आपण कोथिंबीर वरतून टाकतोच, म्हणजे त्याला यांसाठी खरं तर ही पर्वणीच आहे। आणि आता त्याच्यात फुल हंडीचा रस्सा, हा रस्सा परत एकदा वरतून कोथिंबीर। ती मसाल्यात सगळे म्हणजे रस्स्याचा स्पेशल वेगळा मसाला आहे, फ्रायचा वेगळा स्पेशल मसाला आहे। एकदम व्यवस्थित पद्धतीनं जे कोण खवय्ये आलेले आहेत खायला त्यांना ते आता दिलं जाते। व्यवस्थित होते, एकदम पहिल्यासारखी टेस्ट होते, टेस्टमध्ये चेंज नाही झालं पहिल्यासारखं। आणि मटनमध्ये जो सावजी प्रकार आहे तो अतिशय उत्तम आणि स्वादिष्ट आहे, त्याबद्दल तर काही शंकाच नाही। त्यामुळं जरी कोणी इथं निमंत्रण या हॉटेलमध्ये जेवणासाठी जरी आला तरी स्पेशली मटन थाळी ऑर्डर करावी अशी माझी तरी एक सजेशन असेल। थँक्यू ताई। तुम्हाला कसं वाटलं? चिकन थाळी खूप छान आहे, मला खूप आवडतं। तुम्हाला कसं वाटलं ताई? चिकन थाळी मी 2 वेळेस ट्राय केली, छान आणि एकदम असं घरगुती असल्यामुळे एकदम व्यवस्थित जेवण। 60 ते 70 किलो मटण लोकांना बनवून खायला दिलं आमच्या मित्रपरिवाराला, आमच्या गावकऱ्यांना, की बाबा आज कसं झालं आज कसं झालं, आणि त्यातून आम्ही एक ही टेस्ट फायनल केली। असं काय वाटलं की आपण सावजीच थाळी करावी?
म्हणजे वेगवेगळ्या तसे हे आहेत, पण आपण सावजीची निवड का करावं असं? सावजी नागपूरचं खूप फेमस नाव आहे. सावजी अगदी प्रसिद्ध आहे सगळीकडे आणि खरंच त्या प्रकारचं ते मटण आहे. मी आणि माझ्या मिसेसने खूप ठिकाणी जाऊन ते खाल्लेलं सुद्धा आहे. बाग आहे, त्या भागात खरं तर पर्यटकांची जास्त संख्या आहे, म्हणजे देवदर्शनासाठी आणि पर्यटनासाठी येणारे लोक भरपूर आहेत, भाविक भक्त भरपूर आहे. आता सुट्ट्यांचा दिवस आहे, सगळे सण संपून आता नवीन वर्ष चालू होते, तर आपण काय 31 डिसेंबरला काय नियोजन आहे का आपल्या डोक्यात, की काहीतरी आपलं फॅमिली हॉटेल आहे. फॅमिलीसाठी आपण 31 डिसेंबरला काही नवीन कन्सेप्ट आणणार आहोत. पण हॉटेल निमंत्रण या प्रोसेसविषयी, म्हणजे हे हॉटेल कसं उभं राहिलं, कशा पद्धतीनं त्यांनी सुरुवात केली, सावजी थाळी नेमकी कशी आहे, ही किचनमध्ये कशा पद्धतीनं तयार केली जाते, त्याच्यानंतरनं लोकांचा कसा रिस्पॉन्स आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 31 डिसेंबरला इथं स्पेशल ऑफर पण. तुम्हाला जर 31 डिसेंबरचा तुम्ही प्लॅन करत असाल किंवा जेजुरीच्या इथे येणार असाल देवदर्शनासाठी, तर हॉटेल निमंत्रणला नक्की व्हिजिट करा. असं पुन्हा एकदा सांगतो की आमचा मुक्काम पोस्ट हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पटकन यूट्यूबवरती @मुक्काम पोस्ट टाका, सर्च करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही व्हिडिओ आवडली तर इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.